वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धा देशिकम् वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्राम दैवत भगवान की जय। कल्याणेश्वर महादेव की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। सर्वांनी हातांनी टाळी मुखाने पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे।
नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले। सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले। नमः शिवाय ओम नमः शिवाय। खाली बसलेल्यांचा आवाज आला पाहिजे, एक टाळी। जय हो। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। शिव शिव बोलो नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय।
जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय भोले नमः शिवाय भोलेनाथ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मेरे शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर कल्याणीश्वर महादेव की हर हर शिव महापुराण भगवान की हर हर महादेव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सताळा खुर्द नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, भगवान कल्याणेश्वर शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीसह आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून पवित्र तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र सताळा या नगरीमध्ये या 25 वर्षाच्या पर्वकाळामध्ये या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिवमहापुराण कथेमध्ये आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला रौप्य महोत्सवी अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा मौजे सताळा खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूर वर्ष 25वे दिवस पहिला या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये 25व्या या पर्वकाळामध्ये या शिवमहापुराण कथेचं आयोजन करून या शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेचं ज्ञान अमृत प्राप्त करून दिलेले या अखंड शिवनाम सप्ताहातील सर्व सप्ताह संयोजन समिती तथा समस्त गावकरी मंडळ सताळा खुर्द या सर्व सप्ताह कमिटीला
1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन सहकार्य करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या पहिल्या दिवसीय पर्वकाळामध्ये महाप्रसादाची सेवा दिलेले शिवभक्त परायण प्रभू आप्पा ढगे परिवार, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाटापासून ते पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देत असलेले सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व स्वच्छता देणारे सद्भक्त मंडळी, काया वाच्या मनाने तनमन धनाने पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, या 7 दिवसीय पर्वकाळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण विश्वनाथप्पा कल्याणी परिवार, शिवभक्त परायण अंतरामप्पा हिंडे परिवार, या संगीतमय शिवमहापुराण कथेसाठी सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले शिवभक्त परायण रोहिणी साऊंड सिस्टम सताळाचे ओनर शिवभक्त परायण महालिंग दादा हिंडे, त्याचबरोबर या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये मिळेल ती सेवा निस्वार्थपणे रुजू करत असलेले सर्व सेवाधारी सद्भक्त मंडळी, या मंदिराचे पुजारी माहेश्वर मंडळी, गावातील सर्व माहेश्वर मंडळी, या शिवमहापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, सिंथवादक गायनाचार्य सुरमणी पुरस्कार प्राप्त शिवकीर्तनकार शिवकथाकार शिवभक्त परायण परमशिष्य शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, तबलावादक तबला विशारद तबला मार्तंड आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, तथा या 7 दिवसाची शिवकथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही कथा सप्ताह संपल्यानंतर देखील आठवणीच्या माध्यमातून ही कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। या कथेची शूटिंग करून यूट्यूब चॅनलवर कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलचकर, देवलिंग महाराज किलचकर, त्याचबरोबर आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांचं आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपण सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा कल्याणेश्वर शंभू महादेव सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। गेल्या 24 वर्षापासून चालत असलेली ही परंपरा आहे। म्हणजे जवळजवळ आपण 2 तपाची भक्ती परिपूर्ण केलेलो आहोत। 12 वर्षाचं एक तप असतं, 12 × 24, 2 तपाची भक्ती परिपूर्ण करून आपण 3ऱ्या तपामध्ये प्रवेश केलेलो आहोत। याचा अर्थ काय आहे माहिती आहे? याचा अर्थ असा आहे, दर 144 वर्षानंतर येणारा महाकुंभमेळा पर्वकाळ कुठं साजरा केला जातो? प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद, ज्या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमामध्ये त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर
अमरत्वाची प्राप्ती होते अशी आख्यायिका आहे। दर 144 वर्षानंतर येणारा पर्वकाळ समुद्र मंथनाशी या महाकुंभमेळ्याची कथा जोडली गेलेली आहे। ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस त्या समुद्र मंथनातून हलहाल नावाचं विष निघालं आणि त्यावेळेस सगळ्या देवीदेवतांनी माघार घेतली। देव, दानव, राक्षस, गंधर्व, किन्नर सगळ्यांनी माघार घेतली आणि माझ्या देवादिदेव शंभू महादेवाचा धावा केला। देवा, हे हलहाल नावाचं विष या ठिकाणी या समुद्र मंथनातून निघालेलं आहे। हे पचवण्याची ताकद, हे पिण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही या महान आलेल्या संकटातून आम्हा सर्व देवी देवतांची त्या ठिकाणी सुटका करावी, आमचं रक्षण करावं, यासाठी सगळ्या देवांनी मिळून महादेवाचा धावा केला आणि महादेवानी ते हलहाल नावाचं विष कसलाही विचार न करता या जगाच्या कल्याणासाठी ते विष प्राशन केलं आणि कंठामध्ये धारण केलं। त्यावेळेस माझ्या महादेवाचा कंठ निळा झाला आणि त्याच दिवशी माझ्या महादेवाला नाव देण्यात आलं नीलकंठ। आणि त्याच्या पुढे जाऊन महादेवानी जर विष पिलं नसतं तर आज तुम्ही आणि मी इथं बघायला सुद्धा राहिलो नसतो। त्या विषाच्या प्रभावाने सर्व सृष्टी नासधूस झाली असती, त्या विषाच्या प्रभावाने सर्व सृष्टी विनाश झाली असती। पण माझ्या महादेवाचे उपकार पहा, ज्यानं स्वतः विष पिलं, देव कुणाला म्हणावं आणि महादेव कुणाला म्हणावं। जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, और जो विष पिया करते हैं उन्हें देवों के देव महादेव किया कहा करते हैं, उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं। म्हणजे महान असा देव, देवांचा देव म्हणून घ्यायला विष पचवावं लागतं, विष प्यावं लागतं। आणि अशा देवांनी विष पिलं आणि त्याच समुद्र मंथनातून एक महान असा अमृताचा कलश त्या ठिकाणी बाहेर आला। अमृतरूपी कुंभ कलश त्या समुद्र मंथनातून बाहेर आल्यानंतर मात्र सगळ्या राक्षसांची, देवांची, दानवांची गर्दी पडली। आम्ही अमृत पिणार आणि अमर होणार, गर्दी पडली। मग देवांना चिंता लागली, जर हा अमृताचा कलश जर दानवांच्या हातामध्ये गेला तर राक्षस अमरत्व होतील आणि देवावरती त्या ठिकाणी विजय प्राप्त करून या सृष्टीचा विनाश करतील। यासाठी सगळ्या देवी देवतांनी मिळून गरुडाकडे काम दिलं। गरुडाला हा कुंभ डायरेक्ट स्वर्गामध्ये पोचवण्याचं काम दिलं आणि ते गरुड आणि तो कुंभ हातात घेतला आणि आकाश मार्गाने या स्वर्गाच्या दिशेने जात असताना याच महाकुंभातून या अमृतरूपी थेंब काही ठिकाणी पडलेले आहेत। किती ठिकाणी? किती ठिकाणी? 3 ठिकाणी पडलेले आहेत। एक ठिकाण प्रयागराज, दुसरं ठिकाण उज्जैनी आणि तिसरं ठिकाण नाशिक त्र्यंबकेश्वर। या 3 ठिकाणी अमृताचे बिंदू पडले आणि त्या अमृत बिंदूचा महिमा दर 144 वर्षानंतर सूर्यग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेस या दर 12 वर्षांनी या महाकुंभ मेळ्याचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं। आणि तोच महाकुंभ मेळा यावर्षी 25व्या या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचं स्नान प्रयागराजला जाऊन करायचं नाही, आपल्याला सताळामध्ये या कल्याणेश्वर भगवान शिवाच्या समोर आपल्याला गंगा, यमुना, त्रिवेणी या 3 नद्यांचं संगम, 3 नद्यांचं स्नान या शिव महापुराण कथेच्या श्रवणानं आपल्याला इथं प्राप्त होणार आहे। असं मी नाही सांगत, भगवान शिव परमात्म्यांनी या पहिल्या अध्यायामध्ये शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर कथा वर्णन केलेली आहे आणि तोच महान असा पर्वकाळ आपल्याला प्राप्त झालेला आहे। दर 12 वर्षानंतर एक तप, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, म्हणजे आपण 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलो आहोत। म्हणजे गंगा, यमुना
या 2 नद्यांचं स्नान करून आपण तिसऱ्या सरस्वती नदीमध्ये स्नान करत आहोत. गंगा यमुना सरस्वती म्हणजे 3 तपाची भक्ती आपली आज परिपूर्ण झालेली आहे. आणि त्या महाकुंभ मेळ्यामध्ये आपल्याला जाता आलं नाही, जाऊही नका, गर्दी खूप आहे की नाही. चेंगराचेंगरी होऊ लागलेली आहे, जीवाची हानी होऊ लागलेली आहे. भोळा भाव देवा मला पाव. आपल्या गावामध्ये या सप्ताह संयोजन समितीनं या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचं स्नान आपल्याला या शिवमहापुराण कथा श्रवणाने प्राप्त करून घ्यायचं आहे. अगदी 7 दिवसाच्या या पर्व काळामध्ये एक दिवस आपण अनेक भक्तांच्या कथा, भगवान शिवपरमात्म्याच्या लीला आपण आपल्या जीवनामध्ये श्रवण करून आपल्याही जीवनामध्ये आपण या त्रिवेणी संगमाचं स्नान आपण याच सताळामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून पंचाचार, अष्टावरण, षटस्थल या धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर विभूती का लावावी, कुंकाचा टिळा का लावावा, भगवंताचं नाव का घ्यावं, मंदिरात का यावं, भक्ती का करावी, प्रत्येक गोष्टीचं गुह्य ज्ञान आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. गळ्यात इष्टलिंग का बांधावा, रुद्राक्षाची माळ का घालावी, या सर्व गोष्टीचं ज्ञान या 7 दिवसाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी पहिला दिवस म्हणून आपण या शिवमहापुराण ग्रंथाचा परिचय करून घेणार आहोत. नेमका हा ग्रंथ कुणी लिहिला, कशासाठी लिहिला, कोणत्या कारणास्तव लिहिला आणि या कथाश्रवणाचे नियम, या कथाश्रवणाचा व्रतविधी आपण पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. आपल्यासमोर जो शिवमहापुराण ग्रंथ ठेवलेला आहे तो सामान्य पुस्तक नसून भगवान शिवपरमात्म्यांचं वाङ्मय आहे. भगवान शिवपरमात्मा स्वतः या ग्रंथरूपाने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे शिवमहापुराण ग्रंथ आहे. 18 पुराणाचा राजा म्हणून या शिवमहापुराण ग्रंथाची आख्यायिका आपल्यासमोर ठेवलेली आहे. या शिवमहापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक, 7 संहिता, महर्षी वेस ऋषी रचित, महर्षी व्यासांनी या ठिकाणी कोणाच्या सांगण्यावरून या ग्रंथाचं लिखाण केलं, याही गोष्टीचं आपल्याला ज्ञान या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून प्राप्त करून घ्यायचं आहे. 24,000 श्लोक, 7 संहिता. प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक संहितेमध्ये आपल्या जीवनाचं रहस्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. या जगाच्या पाठीवर असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर या शिवमहापुराण कथेमध्ये नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या शिवमहापुराण कथेनं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. पूर्वी भगवान शिवपरमात्मा, देवादिदेव शंभू महादेव या सृष्टीनिर्मितीच्या काळामध्ये ज्यावेळेस या सृष्टीनिर्मितीला सुरुवात केलेली आहे त्याच वेळेस भगवान शिवपरमात्म्याने आपल्या स्वशरीरातून ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांची त्या ठिकाणी उत्पत्ती केलेली आहे. ब्रह्मदेवांकडे जन्माला घालण्याचं काम दिलं, विष्णुदेवांकडे त्याचं पालन करण्याचं काम दिलं. आणि भगवान शिवाच्या अगदी जवळ राहणारा जर कोण असेल तर तो नंदी आहे. नंदी म्हणजे महादेवाचा पिय आहे, सतत अवतीभवती राहतो बरं का. आणि मग भगवान शिवपरमात्म्याने या जगाच्या कल्याणासाठी या शिवमहापुराण कथेची रचना केली. मग या भगवान शिवपरमात्म्याने लिहिलेल्या, सांगितलेल्या या कथा या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कुणी ऐकल्या? पहिल्यांदा या जगाच्या पाठीवर भगवान शिवपरमात्म्याने या कथा सांगायला सुरुवात केल्या आणि ऐकलं कुणी? नंदीगणांनी. सगळ्यात पहिल्यांदा ही कथा भगवान शिवपरमात्म्यांनी नंदीला सांगितली. नंदीनं त्या एक शब्दाचा अर्थ आपल्या अंतकरणामध्ये रुजवला, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं आणि आपल्याच अंतकरणामध्ये ठेवून न घेता ते ज्ञान पुढे सांगायला सुरुवात केलं.
महर्षी व्यासांना ही कथा सांगायला सुरुवात केली. जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे. चांगलं सांगावं बरं का, वाईट सांगू नये. चांगलं जेवढं माहिती आहे ना ते इतरांना सांगावं, कारण चांगलं ज्ञान दिल्याने आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते. वाईट ज्ञान देऊ नका आणि आपल्याही जवळ ठेवून घेऊ नका. वाईटाला जाळा आणि चांगलंच आपणही त्या ठिकाणी अवलोकन करा आणि इतरांनाही सांगा, असं या ठिकाणी शिवमहापुराण वर्णन करत आहे. नंदीगणांनी या कथा महर्षी व्यासांना सांगितलेल्या आहेत. महर्षी व्यासांनी या कथा आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेऊन या कथा पुढे सूत पुराणिकांनी या कथेचं श्रवण करून या कलियुगामध्ये या जगाच्या कल्याणासाठी प्रयागराज या क्षेत्रामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या तटावर, नदी किनाऱ्यावर तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना समोर बसवून या कथा सांगायला सुरुवात केलेली आहे सूत पुराणिकांनी. आणि त्याच कथा आपल्यापर्यंत ऐकण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सूत पुराणिक महाराज या कथेचं वैशिष्ट्य आपल्यासमोर ठेवत असताना बोलू लागलेले आहेत. ज्या जीवाला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. ज्या जीवाला या कलियुगामध्ये आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं आहे, त्या प्रत्येक जीवाने भगवान शिवाला शरण जायचं आहे. सूत पुराणिक महाराज सांगू लागलेले आहेत. या शिव महापुराण कथेचं जो श्रवण करतो त्याच्या जीवनातील वेटाळ दूर होतो, त्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होतं, त्याच्या जीवनामध्ये कसलंच संकट त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. तो जीव या शिव महापुराण कथेने पापातून मुक्त होतो, दुःखातून मुक्त होतो, संकटातून मुक्त होतो. अशा या शिव महापुराण कथेचा महिमा आहे. कीर्तन वेगळं, प्रवचन वेगळं, पण शिव महापुराण कथा वेगळ्या. ज्यांच्या घालवायच्या आहेत जीवनातील व्यथा त्यांनी ऐकायच्या आहेत शिवकथा, आणि त्या कथा ऐकण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सूत पुराणिक महाराज या शिव महापुराण कथेचा परिचय देत असताना सांगू लागलेले आहेत. ज्या भूमीवर या भगवान शिव परमात्म्याच्या कथा लावल्या जातात ती भूमी राहत नाही, तर साक्षात ते कैलास पर्वत होतं. साक्षात प्रयागराज भूमी म्हणजे कैलास पर्वत आहे. म्हणजे आता सताळा म्हणजे सताळा राहिलं नाही, तर सताळा म्हणजे साक्षात कैलास पर्वत राहिलेला आहे. आणि या कैलास पर्वतामध्ये बसून जे भक्त या भगवान शिव परमात्म्याची कथा ऐकतात ना, ते साधारण मनुष्य नसून भगवान शिव परमात्म्याची शिवगण होतात, असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जे भक्त या भूमीमध्ये येऊन कथा ऐकतात 7 दिवस त्यांना कसलाही आजार होणार नाही, कसलंही दुःख येणार नाही. याच्या पलीकडे सांगतो 7 दिवस तुम्हाला मरण येणार नाही, याची गॅरंटी माझ्याकडे. पण 8व्या दिवशी फोन करू नका म्हणजे झालं. 7 दिवसाची गॅरंटी माझ्याकडे आहे बरं का. 7 दिवसाची गॅरंटी माझ्याकडे आहे. कारण शिव म्हणत आहेत, जे भक्त भगवान शिवाची कथा ऐकतात पाहुणी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला. ओम नमः शिवाय भवतरुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. मी नाही म्हणत, भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत. जे भक्त भगवान शिवाची कथा या शिव अनुभव मंडपाखाली येऊन ऐकतात त्यांना मरण नाही. भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाणं शिवनामा. प्रत्येक गोष्टीचा पुरावा देईन, पुराव्याशिवाय बोलणार नाही. मी नाही सांगत, भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय सांगत आहे. या ठिकाणी येऊन बसणारा भक्त म्हणजे मानव राहणार नाही, तो साक्षात शिवगण होईल, भगवान शिवाच्या जवळ होईल. हे की नाही, भगवान शिवाच्या अगदी जवळ होईल. आपण बसमध्ये बसत असताना कुठं बसायची अपेक्षा असते आपल्याला? सीटच्या मागच्या सीटवर की पुढच्या सीटवर? पुढच्या सीटवर. का अपेक्षा असते आपल्याला पुढच्या सीटवर बसायची? आदळे बसू नये म्हणून, धक्के बसू नये म्हणून, चटकन आपला स्टॉप आला की उतरता यावं म्हणून आपण
बसमध्ये बरोबर समोरच्या सीटवर बसतो, बरोबर आहे ना. तसंच भगवान शिवाची कथा ऐकत असताना जवळ येऊन ऐकावी म्हणली. जितकं तुम्ही भगवान शिवाच्या सीट जवळ याल ना, भगवान शिवाच्या जवळ येऊन जेवढं कथा ऐकाल ना, तेवढंच तुमच्या मोक्षरूपी स्टेशनच्या तुम्ही जवळ राहाल, तेवढंच तुम्ही मुक्तिरूपी स्टेशनच्या जवळ राहाल आणि तुम्हाला कसलेच संकटरूपी दुःखरूपी हादरे बसणार नाहीत, असं शिवमहापुराण सांगते. म्हणून या शिवानुभव मंडपामध्ये येऊन कथा ऐकणारा भक्त परमभाग्यवान आहे असं म्हणतात. पुढे सूत पुराणिक महाराज म्हणत आहेत, ज्या जीवाला आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं आहे, आपल्या देवाचं नाव काय आहे? आपल्या देवाचं नाव काय आहे? कल्याणेश्वर महादेव. कल्याण करणारा देव तुमच्या गावामध्ये आहे, फक्त त्याच्या जवळ या, येऊन तरी पहा आणि एकदा त्याला बोला, तो तुमचं नक्कीच दुःखाचं निवारण करेल. कल्याण करणारा कल्याणेश्वर महादेव आणि कल्याण करणारी कथा आता एका जागी आलेली आहे. आता मात्र सुखाचा सुकाळ झाल्याशिवाय राहणार नाही. सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंद न माई, एवढा आनंद आपल्याला या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. आज पहिला दिवस म्हणून भगवान शिव परमात्म्याच्या या शिवमहापुराण कथेचा परिचय आपण ऐकत आहोत. मग सूत पुराणिकांनी ही कथा आपल्यापर्यंत वर्णन केलेली आहे. आपण सुद्धा या कथा ऐकून सोडून द्यायच्या नाही. ऐकिले ते धरा मनी, वाचे वदा शूळपाणी. जे इथं कथेला आलेले नाहीत त्यांना या कथा आपल्याला पुढे सांगायच्या आहेत. अहो, आज पहिल्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये हा विषय झाला हो, आणि याच्याने आपलं कल्याण होणार आहे आणि तुम्ही याचं आपल्या जीवनामध्ये कुठेतरी धर्मरूपाने अवलोकन करा. जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे. ऋषी मुनी साधू गंधर्व किन्नर देव दानव ब्रह्मा विष्णू या सर्वांनी दैवत्व प्राप्त करून घेण्यासाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी माझ्या भगवान शिवपरमात्म्याची कथा ऐकली आणि जीवनामध्ये दैवत्व प्राप्त करून घेतली. या जगाच्या पाठीवर सर्व देवी देवतांनी माझ्या महादेवाची भक्ती केली आणि त्यांना दैवत्व प्राप्त झालं. पंढरीचा पांडुरंग परमात्मा घ्या, युगे 28 उभा तप करी, मस्तकी तो धरी शिवलिंग. 28 युगापासून माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने जीव आणि शिव एकत्व साधून माझ्या महादेवाला डोक्यावर घेतलं. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला दैवत्व प्राप्त झालं. पारशीचा भगवंत घ्या, भगवंतांनी सुद्धा महादेवाला डोक्यावर घेतलं, दैवत्व प्राप्त झालं. तुळजापूरची तुळजा भवानी माता घ्या, दंडावर शिवलिंग धारण केलं, दैवत्व प्राप्त झालं. कोल्हापूरची महालक्ष्मी घ्या, दंडावरती शिवलिंग धारण केलं, दैवत्व प्राप्त झालं. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ येईल त्या वेळेस एकमेव मार्ग म्हणजे भगवान शिव आहे, त्यांच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला वाटत असेल महादेवाजवळ राहायला घर नाही, दार नाही, आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुळ नाही, गोत्र नाही, लेवायला वस्त्र सुद्धा नाहीत, अलंकार सुद्धा नाहीत, फिरायला गाडी सुद्धा नाही, बोलायला मोबाईल सुद्धा नाही, असा जोगी महादेव आपल्याला काय देणार? पण तो देवांचा देव आहे, ज्याच्याजवळ दिसायला काही नाही, पण ज्याच्या एका आशीर्वादाने हे सगळं ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं. असा देवांचा तो देव महादेव आहे. असा देवांचा तो देव महादेव आहे. ज्या महादेवाने स्वतःजवळ काही नाही ठेवलं, पण या भक्तांच्या कल्याणासाठी या सर्व देवी देवतांना, या सर्व मानवांना सर्व काही देऊन टाकणारा भोळा महादेव म्हणजे या जगाच्या पाठीवर एकच देव, तो म्हणजे महादेव. तो दिसायला भोळा आहे, पण भोळा आहे म्हणून विसरू नका, त्याला वेळ आल्यानंतर तिसरा डोळा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा, आहे की नाही? तिसरा डोळा सुद्धा त्याच महादेवाला आहे आणि एकदा जर त्यानं तिसरा डोळा उघडला की नाही, मग मात्र त्यांना शांत करणं खूप अवघड जाईल. म्हणून भोळ्या महादेवाची भक्ती भोळ्या अंतकरणाने या ठिकाणी करा. आणि याच कथा सूत पुराणिक महाराज आपल्या समोर ठेवत असताना
शिवमहापुराण कथा श्रवण करणं म्हणजे एक व्रत आहे, व्रत. जसं माझ्या मायमावल्या 16 सोमवारचं व्रत करतात, एखाद्या एकादशीचं व्रत करतात, महाशिवरात्रीचं व्रत करतात, तसंच शिवकथा ऐकणं म्हणजे सुद्धा हे एक व्रत आहे, व्रत. या शिवमहापुराण कथेचे काही नियम आहेत. उद्यापासून ते राहिलेल्या 6 दिवसापर्यंत. जमलं तर बरं कापा. कसं म्हणतोय? जमलं तर, कारण मंदिर गावापासून खूप दूर आहे की नाही, चालत यायला खूप थकवा आहे. जमलं तर ज्यांना भगवान शिवपरमात्म्याचा लवकर आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, लवकर फळप्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी या शिवमहापुराण कथेचे नियम पाळायचे आहेत. उद्यापासून जमलं तर म्हणतोय बरं का, तर लक्षात ठेवा फक्त. जमलं तर या 24-25 नियमांचं आपल्याला पालन करून उद्यापासून कथा श्रवण करायचे आहे. मी नाही सांगत, पहिला अध्याय सूत पुराणिक महाराज आपल्यासमोर कथा श्रवण करण्याचे नियम सांगू लागलेले. नियम आहे पहिला. या शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पहिला नियम आहे, कथा श्रवण करण्यासाठी येत असताना स्नान करून शुचिर्भूत होऊन नवीन स्वच्छ वस्त्र धारण करून कथा श्रवण करण्यासाठी यावं. जमलंच तर म्हणतोय बरं का. स्नान करून शुचिर्भूत होऊन धुतलेले वस्त्र धारण करून कथा श्रवण करण्यासाठी यावं, पहिला नियम. दुसरा नियम आहे, कथेला येत असताना कपाळावरती त्रिपुंड्र भस्म असावं. किती जणांच्या कपाळाला विभूती आहे? ज्यांचं नाही त्यांनी चटकन लावून घ्या. पटकन विभूती ज्यांच्याकडे त्यांनी पास करायचं आणि विभूती लावून घ्यायची. बोलायचं नाही, फक्त करायचं बरं का. उद्यापासूनच्या नियमावली सांगतोय. येत असताना जमलंच तर कपाळावरती त्रिपुंड्र भस्म, कुंकाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, गळ्यात इष्टलिंग असावा. जमलं तर, ज्यांना लवकर फळ पाहिजे त्यांनी बरं का. तिसरा नियम आहे, कथेला येत असताना आरतीचं ताट, आपल्या हातून महादेवाची आरती व्हावी, हे भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या शिवमहापुराण कथेची आपल्याला आरती प्रत्येकाला करता यावी, यासाठी एक आरतीचं ताट, स्टीलचं चालणार नाही, तांब्याचंच आरतीचं ताट, त्याच्यामध्ये तांब्याची पंती एक असली तरी चालेल, पण दिवे मात्र 2 लावायचे. दिवे मात्र 2 लावायचे. मी काही ठिकाणी पाहतो आप्पा एकच दिवा लावला जातो आणि गुरुची आरती केली जाते, देवाची आरती केली जाते. एक देवा कधी लावतात आप्पा? मांडी घालून बसलेले, हां, कुंकाचा टिळा लावलेले, चष्मे आप्पाच्या पुढचे, तुम्हीच मोबाईल खिशात असलेले. बोला, एक दिवा कधी लावतात? माणूस कुठं गेल्यावर, हां, वाटायला लागल्यावर, आहे की नाही. एक दिवा माणूस वरील गेल्यानंतर एक दिवा लावतात. मग तुमचं मत काय? देव मेलाय का? गुरु मेलेत का असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही ना. गुरु मरत नसतात, देव मरत नसतात, ते गुप्त होत असतात. लक्षपूर्वक ऐका. मनमत म्हणे वेडा खरा, गुप्त रूपी आला घरा. गुरु देव हे अदृश्य रूपानं आपल्या सोबत असतात. होऊन या वेडा भोवता भोवता, करी न सांगता गाज त्याची. गुप्त रूपाने देव गुरु आपल्या सोबत असतात. कोण म्हणतं राष्ट्रसंत निघून गेले? राष्ट्रसंत गुरुमाऊली इष्टलिंगाच्या रूपात आपल्या सोबत आहेत, आहे की नाही. कोण म्हणतं गुरु गेले? गुरु जात नसतात, गुरु अदृश्य होत असतात. फक्त त्यांना अनुभवण्याचं ज्ञान आपल्याजवळ येणं गरजेचं आहे. म्हणून नियम आहे, तांब्याचं किंवा पितळाचं आरतीचं ताट, त्याच्यामध्ये एक दिवा तांब्याचा आणि त्याच्यामध्ये पंती एक असेल तरी चालेल, पण दिवे मात्र 2 लावायचे, म्हणजे 2 वाती करायच्या. त्या आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू नाही आणलं तरी चालेल. शिवलिंगाला हळदी कुंकू उद्यापासून लावायचं नाही. शिवलिंगाला हळदी कुंकू वर्ज्य आहे. हळदी कुंकू महादेवाच्या पिंडीला लावायचं नाही. त्या ताटामध्ये गोमय भस्म असावं. जे तुम्ही आता लिवत आहेत ना, ते भस्म नाही, ते चुना आहे, चुना. ओरिजिनल भस्म म्हणजे गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म. 7 दिवस आपल्याला हेच अभ्यास करायचा आहे. आपल्या धर्माची जी शिकवण आहे, आपल्या धर्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत
त्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या आहे. ज्यांच्याकडे गोमय भस्म असेल, जे दिसायला थोडं काळपट असतं बघा, हे की नाही, तेच भस्म आरतीच्या ताट्यामध्ये असावं. ज्यांच्याकडे नाही त्यांनी हे आता तात्पुरतं आणा, आपण भस्माचा महिमा ऐकून आपल्याला ते भस्म प्राप्त होणार आहे. गोमय भस्म आरतीच्या ताट्यामध्ये असावं. सोबत बिल्वपत्र, सोबत पांढरी लाल थोडीशी फुलं, सोबत तांदूळ, सोबत थोडासा त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून मुरमुरे किंवा गोड साखर, सोबत कापुराची वडी, अगरबत्ती आणायची नाही. 1 लोटा जल, सभी समस्या का मोठ्यानं म्हणा ना, 1 लोटा जल सभी समस्या का. होतंय का असं? होतंय का असं? 1 लोटा जल सभी समस्या काल होतं काय? होतं का? हो की नाही? चष्मेवाले आप्पा मागचे आता 1 लोटा जल सभी समस्या का फल होतं का नाही? आम्हाला का माहित म्हणावं, आहे की नाही? आम्ही घालत नाही, ते आमच्या तिच्याकडे असते म्हणावं. बरोबर आहे. 1 लोटा जल, कान उघडं ठेवू नाही का, 1 लोटा जल सभी समस्या का फल किंवा हल, ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता. क्योंकि उसका कारण है, 1 लोटा जल सभी समस्या का हल, ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता. क्योंकि जब तक आप अपने गले में जो इष्टलिंग है उस पर जलधार नहीं करते, तब तक शिवलिंग पर चढ़ाई हुई जलधार मेरे भोलेनाथ अपनाते नहीं, मेरे शिवलिंग अपनाते नहीं. इसलिए प्रथम पूजा किसकी है? गले में जो इष्टलिंग है ना, उसकी पूजा प्रथम है. गळ्यात इष्टलिंग नसेल, गळ्यात देव नसेल आणि इथं येऊन वाजवायचं असेल तर मोकळं वाजवत जा, नाहीतर नाही वाजवलं तरी चालेल बरं का. कळाल्यानंतर बरोबर मोकळं वाजवायचं. तुम्ही मोकळे होता, जागी होता म्हणून त्यासाठी असतो हा दोष, आहे की नाही? गळ्यात देव नसेल आणि इथं शिवलिंगाला येऊन जर तुम्ही धड 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 घागरीनं पाणी घालू लागलात तर तो देव मान्य करत नाही बरं का. म्हणून प्रथम पूजा इष्टलिंगाची आहे. इष्टलिंगाला जलधार करा आणि मग नंतर शिवलिंगाची जलधार भगवान शिव परमात्मा आपलीशी करतो. म्हणून 1 लोटा तांब्याच तांब्यामध्ये येताना सोबत एक आसन, दर्भासन सांगितलेलं आहे, पण दर्भासन मिळणार नाही म्हणून सुत्यासन येताना आपल्याला शिवकथेला घेऊन यायचं आहे. एवढ्या वस्तू या 3ऱ्या नियमावलीमध्ये सांगितलेल्या आहेत. चटईवर बसायचं नाही, ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहात तिथं आसन टाकायचं, आसनावर बसायचं आहे. आणि आरती झाल्यानंतर मग शिवलिंगाला आणलेलं 1 लोटा जल वाहून व्यवस्थित पूजा करून त्या ठिकाणी आरती करून घराकडे प्रस्थान करायचं आहे. कथा श्रवण करण्याचा 4था नियम आहे. शिव महापुराण कथा श्रवण करत असताना जोडीनं कथा श्रवण करावं, जमलंच तर बरं का. किती जणांच्या जोड्या कथेला आलेल्या आहेत? हातवरी करा. वाह, क्या बात है. ज्यांच्या जोडी कथेला आलेल्या आहेत ते परम भाग्यवान आहेत बरं का. कारण शिव पार्वती सोबत आहेत कथा ऐकण्यासाठी, त्यांचं भाग्य. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. का जोडीनं कथेला यावं त्याचंही कारण सांगितलं. पत्नी एकटी कथेला आली, पतिदेव कथेला नाही आली. पत्नीला महाराज इथं कथेमधून पत्नीला सांगायला जाते, अहो मालक महाराजांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे, चालेल का? मग पत्नीदेव म्हणतात, हे बघ महाराज, तुझी कथा, तुझी पूजा, तुझा देव आणि तुझा सप्ताह तू ते तिकडे बघून घे, माझ्याकडे काही येऊ देऊ नको. अशी भावना होते ना, त्यासाठी कथा जोडीनं ऐकावं. जमलंच तर बरं का, भांडत बसू नका, नाहीतर उद्या भांड चला 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 म्हणून. जमलंच तर दोन्हीपैकी एखादी ऐकायची चालेल, पण कुणीतरी एक जण कथेला यावं असा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे सांगितलेला आहे कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे. ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी ज्या जागेत उर्वरित 6 दिवस अगदी 3 तासाची कथा होईपर्यंत जागा बदलायची.
ज्या दिवशी आज तुम्ही कथेच्या ठिकाणी बसलात 6 दिवस जागा सोडायची नाही. त्याचं कारण आहे आज ज्या जागेवर बसून तुम्ही या कथेचं पुण्य प्राप्त करत आहेत 6 दिवस तुमच्या जागेवर अंदाजे इकडं तिकडं झालं तरी चालेल, पण ज्या जागेवर बसलात त्या जागेवर बसून कथा श्रवण करण्याचा नियम आहे, व्रत आहे. पुढील नियम आहे कथा श्रवण करत असताना 7 दिवसीय पर्वकाळामध्ये ईश्वरा समान आई वडिलांची सेवा करावी. 8व्या दिवशी घराच्या बाहेर चालू. किती सोपा उपाय आहे म्हणा. 7 दिवस नक्की करू. मी नाही सांगत, गेला अध्याय शिवमहापुराणाचा सांगतो आहे. कमीत कमी 7 दिवस ईश्वरा समान आई वडिलांची सेवा करावी. आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हटली जाते आहे. आणि मग पडले वळण इंद्रियासी. 8व्या दिवसापासून या शरीराला हे वळण लागेल आणि हे कार्य आपल्या जीवनामध्ये असंच चालू राहील. हा नियम आहे कथा श्रवण करण्याचा. पुढील नियम आहे कमीत कमी 7 दिवसाच्या पर्व काळामध्ये आपल्या मुखातून कोणाची निंदा झाली नाही पाहिजे. 8व्या दिवसापासून केली पडले वळण इंद्रियाशी. पुढचा नियम आहे कमीत कमी 7 दिवस आपल्या वाणीतून खोटे शब्द बाहेर नाही गेले पाहिजे. कारण आपण कोणाची कथा ऐकत आहोत? भगवान शिवाची. शिव कसा आहे? सत्यम शिवम सुंदरम. सत्य तोच शिव आहे आणि शिव तोच सुंदर आहे. ज्या शिवाची कथा आपण सत्य रूपाने ऐकतो आहोत आपली वाणी सुद्धा सत्य असावी. वाणी कुणाला म्हणतात हो? वाणी 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 कुणाला म्हणतात? जातीनं वाणी नाही. वाणी कुणाला म्हणतात? ज्याची वाणी शुद्ध आहे त्याला वाणी म्हणावं. लिंगायत कुणाला म्हणावं? जो लिंग आयात करून घेतो त्याला लिंगायत. हे की नाही? म्हणून बरेच प्रकार बऱ्याच गोष्टी या शिव महापुराण कथेने आपल्याला या ठिकाणी वर्णन करून सांगितलेले आहेत. 7 दिवस सत्यवाणीनं वाटचाल करावा. 8व्या दिवसापासून खोटं बोलून चालू. पडले वळण इंद्रियासी. तदनंतर पुढील नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. या शिव महापुराण कथेसाठी येताना इथं उद्यापासून कार्यकर्ते मंडळी एक प्रसादासाठी टोपलं ठेवतील. त्याच्यामध्ये प्रसाद आल्याबरोबर टाकायचा. शिव महापुराण कथेचा शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे 7 दिवस आपल्या हातापायाच्या बोटाचे नख काढायचे नाहीत, दाढी करायची नाही, केस कापायचे नाही. हा नियम आहे शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा. पुढील नियम आहे शिव महापुराण कथेच्या माध्यमातून 7 दिवस कथा श्रवण करत असताना 1 टाइम भोजन करून कथा श्रवण करावी. जमलंच तर बरं का. 1 टाइम निरआहार राहून. दिवसभर तुम्ही गाईचं दूध पिऊ शकता, फळ आहार ग्रहण करू शकता आणि कथा झाल्यानंतर 1 टाइम जेवू शकता. हा नियम आहे. जमलंच तर करण्याचा प्रयत्न करा. पुढील नियम आहे कांदा लसूण तामस प्रवृत्तीकडे नेणारे मसालेदार पदार्थ या 7 दिवसाच्या पर्वकाळामध्ये आपण खाऊ नये असं या ठिकाणी शिव महापुराण सांगत आहे. कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे कमीत कमी 7 दिवस आपण या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन करून कथा ऐकावी. मी नाही सांगत, शिव महापुराण सांगत आहे. तदनंतर या 7 दिवसाच्या माध्यमातून आपल्याला ही योग्य जागा आहे या ठिकाणी दान करणं केलं जातं. भिक्षुकाला दान करावं मान्य आहे, पण दारी आलेला भिक्षुक दान घेण्याच्या योग्यतेचा आहे का हे पाहून दान करणं गरजेचं आहे. आपण एखाद्याला 10 रुपये दान केले आणि ते 10 रुपये जर त्यानं मदिरा पिण्यामध्ये घातलं तर ते पाप आपल्या पदरामध्ये लागतं. म्हणून या कलियुगामध्ये वाटचाल करत असताना दान घेणारा योग्य आहे का हे पारखूनच आपण दान दिलं पाहिजे. आणि ते दान सुपात्र ठिकाणी देण्याची जागा आहे तर तो या ठिकाणी
धनाची शुद्धता करण्यासाठी देणगी स्वरूपात दान करण्याची योग्य जागा आहे. म्हणून या ठिकाणी आपलं दान धर्म करा असा शिवमहापुराण कथेचा नियम आहे. तदनंतर या शिवमहापुराण कथेचा पुढील नियम आहे, देवानी मला 2 हात दिलेले आहेत. तुम्हाला किती दिलेले आहेत? 2च आहेत ना. या 2 हाताने उद्याला येताना तुमच्या 2 मैत्रिणी भांडून आणायचं. आलंच पाहिजे कथेला, नाही तर बोलणारच नाही म्हणायचं. तुम्ही तुमचे 2 मित्र, कारण 2चे 4 होतील, त्यांना आणलेल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये होणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी उद्याला या 2 हातांनी 2-2 व्यक्ती या ठिकाणी येऊन कथेला घेऊन यायचे आहे. त्यांनाही या शिवकथेचं ज्ञान प्राप्त व्हावं. पुढे सांगितलेलं आहे, येत असताना पुढील नियम आहे, आपली मुलं आपली मुले बोटाला धरून कथेला आणा. कारण या 7 दिवसाच्या कथेमधून भगवान शिवाने आपल्याला मुलगा कसा असावा, मुलगा कसा नसावा, मुलगी कशी असावी, मुलगी कशी नसावी, संसार कसा असावा, संसार कसा नसावा, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान या शिवकथेच्या माध्यमातून दिलेलं आहे. आपल्या लेकरांना योग्य संस्कार देणारी शाळा जर कोणती असेल तर हे शिवा अनुभव मंडप आहे. त्यामुळं आपल्या लेकरांना रिमोट देऊन, टी व्ही पुढे न बसवता, हातामध्ये मोबाईल देऊन, घरामध्ये न बसवता उद्यापासून या ठिकाणी घेऊन या. संतांचं चरित्र त्यांना ऐकवा, म्हणजे त्यांच्याही जीवनामध्ये संस्काराच्या बळावर त्यांचा मार्ग सत्यमार्गाने वाटचाल होईल. यासाठी उद्याला येत असताना आपले लेकरं या ठिकाणी कथेला घेऊन यावं. तदनंतर शिवमहापुराण कथेचा पुढील नियम आहे, आपल्यासमोर आरती झाल्यानंतर आरती येते. आरती घ्या हो, आरती. घेता. हां, वा, बरोबर आहे, धन्यवाद. हां, असं करून काय करता एवढं सांगा. हां, इकडं पाठीमागं सांगा. असं करून, वा वा वा, इकडं आजी माय असं करून, हां, इकडं चष्मेवाली माय असं करून, असं करून, असं. हां, जमलं बघा बरं का. काही जणांनी असं करून डोळ्याला लावलं, काही जणांनी असं करून केसावर. असेल ज्यांनी असं करून तोंडावर फिरवलं त्यांना काही थंड वाजायली का? बर, ज्यांनी असं करून केसावर फिरवलं त्यांचे काय पांढऱ्याचे काळे हो करायचेत का? असं होते वाटते का? माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन, हृदय मंदिरी साठविला देव. देव कुठं बसलेला आहे? हृदयामध्ये. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. देवाचं सिंहासन हृदयामध्ये आहे आणि त्या सिंहासनावरती विराजमान असणारा अधिपती इष्टलिंग रूपानं आहे. आणि म्हणून आरती घेत असताना आजचे डोक्यावर बंद, तोंडावर बंद, नीट आरती घ्यायची आणि हृदयावर असलेल्या इष्टलिंगाला समर्पित करायची. हा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे सांगितलेला आहे, कथा झाल्यानंतर महाराजांचं दर्शन घेत असताना, महादेवाचं दर्शन घेत असताना साष्टांग प्रणिपात सांगितलेला आहे. महाराज, साष्टांग प्रणिपात म्हणजे काय हो? बरं आहे, तुम्ही जे देवीला लोटांगण घालता की नाही 3.5 हाताचा देह, तेच साष्टांग नमस्कार. महाराज, आमची कंबर दुखते हो, आम्हाला तो नमस्कार करता येणार नाही, म्हणून तुमच्यासाठी सोपा नमस्कार, नतमस्तक नमस्कार. गुरुच्या 2 अंगठ्याखाली आपले तळहात घालायचे आणि हे मस्तक गुरुच्या अंगठ्यावर टेकून नमस्कार करावा. हा नमस्कार या ठिकाणी शिवकृपेला प्राप्त होतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तदनंतर या 7 दिवसाच्या माध्यमातून कथा श्रवण करत असताना तंबाखू, गुटखा अशा अनेक व्यसनापासून दूर राहायचंय. पडले वळण इंद्रियासी, जमलं तर म्हणतोय बरं का. ज्यांना फळ प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी, ज्यांना करून घ्यायचं नाही त्यांनी तुम्ही ठरवा आता, हे की नाही. तंबाखू, पान, सुपारी जेवढं काही आहे तामस प्रवृत्तीकडे घेऊन जाणारे जे काही वस्तू पदार्थ आहे ना, त्यांच्यापासून थोडं 3 तास दूर राहायचं. 3 तास तरी कमीत कमी दूर राहून त्या ठिकाणी कथा श्रवण करावी असा नियम आहे. महाराजांचं सांगायचं काम असतं
आपलं ऐकायचं काम असतं, ऐक ना. ऐकिले ते धरा मनी, कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. शिवमहापुराण कथा फलदायी आहे, जीवनातील व्यथा दूर करणार आहे. तदनंतर शिवमहापुराण कथेचा पुढील नियम आहे. दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करत असताना बऱ्याच जणांना संकट आहेत, दुःख आहेत. त्या प्रत्येक दुःखावरती निवारण करणारा या जगाच्या पाठीवर एक देव महादेव आहे की नाही. ज्यांच्याकडे सर्व समस्येवरती उपाय आहे. तर कोणाला विवाह संतती होत नाही, कोणाचे घरात वादविवाद आहेत. बऱ्याच संकटामध्ये आजकाल मानव जाती त्या ठिकाणी पडलेली आहे. त्या संकटातून मुक्त होण्यासाठी उद्याला येताना नारळ पाणी असलेला, भरपूर पाणी असलेला नारळ, ज्यांच्या नावाचं दुःख आहे पाण्याचा नारळ, त्याच्यावरती पांढऱ्या चिठ्ठीवरती पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि त्या चिठ्ठीला त्या नारळावरती पांढऱ्या दोऱ्याने बांधून ते नारळ कथेला घेऊन यायचं आहे आणि आल्याबरोबर या ग्रंथाला स्पर्श करून महाराजांच्या कॉटखाली ठेवायचं आहे. 7व्या दिवशी महाराज तुम्हाला या नारळाची विधी कशा प्रकारे करायची तो विधी सांगून त्या उपायाने येणाऱ्या काही काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक करून आपल्या जीवनातील दुःख, आपल्या जीवनातील संकट भगवान शिवपरमात्मा दूर करतात. असं या शिवमहापुराण कथेचा श्रवणविधी फलप्राप्तीने आपल्यासमोर ठेवलेला आहे. म्हणून नारळ पाण्याचा असावा याची नोंद सर्वांनी घ्यावी. महाराजांचं दर्शन घेत असताना कथाकार महाराज हे जंगम माहेश्वर मूर्ती आहेत, आहे की नाही. गुरुचं दर्शन रिकाम्या हाताने घेऊ नये हेही आम्हाला कथेतून सांगावं लागतं आहे, हो, आहे की नाही. 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत दान सांगितलेलं आहे. इच्छित दान, घडेल ते दान गुरुच्या चरणावर आपण ठेवून का द्यावं माहिती आहे की नाही. गुरुला दान का द्यावं, गुरुला का जेवू घालावं हे सुद्धा शिवमहापुराण कथेनं सांगितलेलं आहे. गुरुला दान का द्यावं, विनाकारण दान द्यायचं नाही. गुरुला जेवू का घालावं, विनाकारण जेवू घालायचं नाही. त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. त्याच्या मागे शिवमहापुराण कथेमध्ये विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तुमच्या घरामध्ये एखादा दोष असतो बघा, आणि तुम्ही ज्यावेळेस पंचांगण बघायला जातात त्यावेळेस सांगितलं जातं एवढ्या स्वामींना, एवढ्या गुरूंना दान करा, जेवू घाला, म्हणजे तुमचा दोष निघून जाईल. बरोबर आहे, सांगितलं जातं. गुरुला दान देणं, गुरुला जेवू घातलं म्हणजे एवढं काही मोठे तुम्ही पुण्य करत नाहीत, तर उलट तुमचे दोष त्या जेवणाच्या रूपानं गुरुच्या पोटात जात आहेत आणि तुम्ही त्या दोषातून मुक्त होताय. गुरुला विनाकारण जेवू घातलं जात नाही. तुमच्या दोषाला टाळण्यासाठी, तुमच्या दोषाला दूर करण्यासाठी घरामध्ये स्वामीला जेवू घातलं जातं. बरं का, लक्षपूर्वक ऐका. तुमच्या उर्वरित दानाची, तुमच्या उर्वरित धनाची शुद्धता करण्यासाठी गुरुला दान धर्म केलं जातं, विनाकारण दान धर्म केलं जात नाही. आपल्या धनाची शुद्धता व्हावी यासाठी गुरुला दान धर्म करावं असा या शिवमहापुराण कथा श्रवणाचा नियम आहे. पुढील नियम आहे, शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना देव अगोदर की भक्त अगोदर हो? बोला ना. मी तारीख घेत असताना विचारत असतो, कल्याणी आप्पाला विचारलं होतं, आप्पा तुमच्या गावातल्या भाविकांना बोलायला येतं का? त्याने म्हटलं होतं, हो महाराज, 25 वर्षाची परंपरा आहे, चांगलं बोलतात, चांगलं बोलतात, काही काळजी करू नका, कुणीच इथं मुक नाही. देव अगोदर की भक्त अगोदर? माय चष्मेवाली बोला बोला, इकडं चष्मा. देव अगोदर की भक्त अगोदर? कल्याणी आप्पा बोला. वा, टाळ्या वाजवा बरं एकदा जोरदार. भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो जाश्वन निळ, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. देव कोणासाठी त्या ठिकाणी धावत येतो? भक्तासाठी. आता कल्याणेश्वर महादेव इथं बसलेले आहेत. आपण भक्त लोक जर गाभाऱ्यामध्ये नाही गेलो,
शिवलिंगाला जल नाही वाहिलं, भस्म नाही लावलं, विभूती नाही लावली, बेल नाही वाहिला, हार नाही घातला तर देवाला शोभा आहे नाही. भक्त गेल्यानंतर देवाला शोभा आहे म्हणून देव अगोदर की भक्त अगोदर अशा प्रश्नाचं उत्तर म्हणून भक्त अगोदर म्हणून सांगितलेलं आहे. तसंच गुरु अगोदर का शिष्य अगोदर? वा, हेच उत्तर अपेक्षित आहे. शिष्य अगोदर. मग कथेला येत असताना गुरु अगोदर होते का शिष्य अगोदर होते? कोण अगोदर होतं? कोण होतं? शिवकथेचा टायमिंग काय आहे? 2 ते 5. अहो, या कथा ऐकण्याचं भाग्य या महाकुंभमेळ्याच्या पर्वकाळामध्ये 144 वर्षानंतर आपल्याला हे भाग्य प्राप्त झालेलं आहे. आज दिवस सोनी याचा झाला उदय भाग्याचा. याचं सोनं करून घ्या. संधी प्राप्त झालेली आहे. तुम्हाला प्रयागराजला जाता येणार नाही, काशीला जाता येणार नाही, ज्योतिर्लिंगाला जाता येणार नाही, तीर्थक्षेत्राला जाता येणार नाही. ज्योतिर्लिंगाला गेलेल्याच्या पलीकडचं पुण्य, तीर्थक्षेत्राला गेलेल्याच्या पलीकडचं पुण्य तुम्हाला एका कथा श्रवणाने प्राप्त होणार आहे. तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. कथेचा टायमिंग काय आहे? 2 ते 5. पुढे शिवपाठ असतो. आणि महाराजांना बीड जिल्ह्यामध्ये वालवड येथे 8 ते 11 कथा आहे. 3 तासाचा प्रवास आहे. रस्ता खराब असेल तर 4ही तास लागतील. 180 किलोमीटर जायचं आहे, 180 किलोमीटर यायचं आहे. आग्रह होता कल्याणी आप्पांचा, कथा झालीच पाहिजे, है की नाही? कल्याणी आप्पांचा आग्रह होता. गुरुभक्ती असावी अशी ज्यांनी जंगम माहेश्वर मूर्तींना या पहिल्या वर्षाच्या कथेसाठी निवडलं बरं का, है की नाही? अशी जिद्द पाहिजे आणि त्यालाच म्हणतात शिष्य, है की नाही? आणि म्हणून उद्यापासून बरोबर कथेला 5 वाजता येऊन बसायचं. किती वाजता? 2ला नाही यायचं. बरोबर 1 वाजता आमचे गायक वादक इथं गायनाला सुरुवात करतील. या गायकांचं गायन ऐकायला या भजनामध्ये तुम्ही इथं उपस्थित व्हायचं. 1:30 वाजता महाराज या ठिकाणी येतील. 4:30 वाजता या कथेला विराम. 5 पर्यंत आपल्याला आरती करून बाजूला व्हायचं आहे. त्यासाठी 1 ते 5 आपल्या जीवनातून वेळ काढा, है की नाही? ज्यांची घालवायची आहेत वाईट वेळ, त्यांनी द्यायची आहे शिवकथेसाठी थोडी वेळ, है की नाही? आणि म्हणून पानी में डुबोगे तो मृत्यू निश्चित है, पानी में डुबोगे तो मृत्यू निश्चित है, भगवान शिवकथा में डुबोगे तो मुक्ती निश्चित है, है की नाही? महादेवाच्या कथेमध्ये जर तुम्ही रमलात तर नक्कीच मुक्ती आहे. कारण शिव या शब्दाचा अर्थ काय आहे? मुक्ती आहे. मुक्ती, कल्याण आणि मुक्ती या प्राप्त करून देणाऱ्या कथा म्हणजे भगवान शिव परमात्म्याच्या आहेत. त्या आपण 7 दिवसाच्या माध्यमातून वेळ काढून उद्याला बरोबर 1 वाजता या ठिकाणी कथेला यायचं आहे. आणि या शिव महापुराण कथेचं उर्वरित असं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. पुढे म्हणतात, एवढी नियमावली या ठिकाणी ज्यांना पाळता येईल त्यांनी पाळण्याचा प्रयत्न करावा. आणि उद्यापासून 1 जोडी दाम्पत्यपासून ते 5 जोडी 11 जोडी दाम्पत्य शिव महापुराण ग्रंथ पूजेसाठी महाराज आल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आरतीचं ताट, बेल फूल, 3 हार, 1 शाल, 2 नारळ, 1 ग्रंथासाठी हार, 1 फोटोसाठी हार, 1 महाराजांसाठी हार, 2 नारळ, 1 शिव महापुराण ग्रंथाला अर्पण करण्यासाठी, 1 तुमच्या ओटीला आशीर्वाद म्हणून घेण्यासाठी, 1 शाल महाराजांना अर्पण करण्यासाठी आणि यथोचित तुमच्या संसारातून दान गुरुच्या चरणावर या ग्रंथावर समर्पित करावं असा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. जे कोणी अन्नदाते आहेत त्यांनी जोडीनं या स्टेजवरती येऊन कथा ऐकायचं आहे. उद्यापासून जे अन्नदाते जोडीनं वरती बसून कथा श्रवण करावं असा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि पहिल्या दिवशी या ठिकाणी नियम असतो शिव महापुराण ग्रंथाची मिरवणूक. ज्या घरामध्ये महाराज थांबलेले आहेत तिथून ते ज्या ठिकाणी आपली ही शिवकथा भूमीवर आहे तिथपर्यंत
टाळ मृदंग पाऊलाच्या गजरामध्ये मिरवणूक काढायची असते, पण पहिला वर्ष आहे त्यामुळे मीही तुम्हाला त्या ठिकाणी लोड दिला नाही. तर ही मिरवणूक आपण 7व्या दिवशीच्या पर्व काळामध्ये त्या ठिकाणी धावत्या योगामध्ये आपण या मिरवणुकीचं या ठिकाणी आयोजन करून या शिवमहापुराण कथेच्या ग्रंथावरती घेऊन अगदी सुशोभित गुरुराजमावली ओम नमः शिवाय या गजरामध्ये या ग्रंथाची मिरवणूक या ठिकाणी काढावी. तदनंतर या शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना पुढे सांगितलेलं आहे, शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना प्रसन्न चित्ताने शिवनामरूपी झाडाला धरून श्रवण करायचे आहेत. गुलाबाचं फूल झाडावर असताना शोभून दिसतं ना, झाडावरून तोडल्यानंतर 2-3 तासात सुकून जातं. म्हणजे जोपर्यंत गुलाबाचं फूल झाडाला धरून आहे तोपर्यंत जसं सुशोभून दिसतं, तसंच तुम्ही सुद्धा कथा ऐकत असताना या शिवनामरूपी शिवकथारूपी झाडाला धरून राहायचं आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा फ्रेश आणि सुशोभून राहाल आणि तुमच्या जीवनामध्ये या भगवान शिवपरमात्म्याच्या आशीर्वादाने तुमचं जीवनसुद्धा या फुलासारखं बहरून जाईल, असा नियम या ठिकाणी आपल्यासमोर सांगितलेला आहे. पुढे सांगितलेलं आहे, ही कथा श्रवण करत असताना याच ठिकाणी येऊन कथा श्रवण करावी. कार्यकर्ते मंडळींनी सुंदर अशा साऊंड सिस्टमची व्यवस्था केलेली आहे. आम्हाला घरी बसून ऐकू येऊ लागलेलं आहे असं काही जणांचं म्हणणं असेल. आम्हाला ही कथा आमच्या घरात ऐकू येऊ लागलेली आहे, इथं यायची गरज काय? तर इथं येण्यासाठी शिवमहापुराण कथेने उदाहरण दिलेलं आहे की नाही. इकडे आप्पा, ॲपल मोबाईल माहिती आहे तुम्हाला? किती रुपये अंदाजे किंमत? 1 लाख रुपयापासून अंदाजे कोटी रुपयापर्यंत. आपल्याला काय करायचं, उदाहरणासाठी घेऊ आपण 1 लाख रुपयाचा ॲपल मोबाईल. किती रुपयाचा? 1 लाख रुपयाचा ॲपल मोबाईल. त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, त्याच्यामध्ये आउटगोईंग इनकमिंग 1 वर्षभराचं रिचार्ज केलेलं आहे, 100% चार्जिंग आहे. पण या 4 गोष्टी ॲपल मोबाईलला असून उपयोग नाही. 5वी गोष्ट महत्त्वाची आहे, ती कोणती? कळतंय? ॲपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, रिचार्ज आहे, 100% चार्जिंगसुद्धा आहे. पण त्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती जर गोष्ट नसेल तर तो ॲपल मोबाईल शून्य आहे. ती कोणती? बॅलेन्स तर टाकले आधीच, चार्जिंग ही फुल आहे 100%. लक्षपूर्वक ऐका. 1 लाख रुपयाचा ॲपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, रिचार्ज आहे, 100% चार्जिंग सुद्धा आहे. पण जर त्या सिम कार्डचं टावर जर त्या गावात नसेल, रेंज नसेल, तर तो ॲपल मोबाईल कसा आहे? शून्य आहे, शून्य. बरोबर आहे ना? ॲपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, रिचार्ज आहे, चार्जिंग आहे, पण त्या सिम कार्डचं टावरच जर त्या गावात नसेल, रेंज नसेल, तर त्या ॲपल मोबाईलला काय किंमत? काय नाही, की पाहत बसायचं का? तसंच शरीररूपी ॲपल मोबाईल सांगितलेला आहे, मनरूपी सिम कार्ड सांगितलेलं आहे, अन्नरूपी बॅलेन्स सांगितलेला आहे. जेवला तरच तुम्ही काम करता ना, नाही जेवलात तर चक्कर यायला सुरुवात होते. म्हणजे जेवणं तुमचं बॅलेन्स आहे. शरीररूपी ॲपल मोबाईल, मनरूपी सिम कार्ड, जेवणरूपी बॅलेन्स आणि संसाराची चार्जिंग आहे की नाही. आमचे कल्याणी आप्पा थकून थोडंसं सोप्यावर बसलेले असताना घरातलं कोणीतरी सांगतं, आप्पा कालच तुम्हाला सांगितलं होतं की हो तेल पुडा आणायला आणला नाहीत. मग थकलेले आप्पा संसाराची चार्जिंग होते आणि चटकन उठतात आणि दुकानला जाऊन तेलपुडा घेऊन येतात. ही संसाराची चार्जिंग आहे, बसू देत नाही. कितीही थकला असू द्या, कितीही डाऊन झालेला असू द्या, संसाराची चार्जिंग कामाला लावते. बरोबर आहे. शरीररूपी ॲपल मोबाईल, मनरूपी सिम कार्ड, अन्नरूपी बॅलेन्स आणि संसाराची चार्जिंग, या 4 गोष्टी या शरीराला असून उपयोग नाही. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे रेंज. कोणती रेंज? सदविचाराची रेंज. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षडविकाराला घालवण्याची रेंज जर कुठं येत असेल तर या शिव अनुभव मंडप टावर खालीच येते. म्हणून या ठिकाणी जो भक्त येऊन बसतो ना,
त्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होण्याची रेंज सात्विक विचाराने तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्तीची 5 काड्या रेंज या शिवा अनुभव मंडप टावर खाली येते. म्हणून या टावर खाली बसूनच तुम्हाला कथा ऐकायच्या आहेत. याच ठिकाणी तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे. ठीक आहे महाराज, फळ प्राप्त होईल म्हणून आम्ही इथं येऊन कथा ऐकू. मग इथं येऊन करायचं काय? कानी ठेवून या मन करा कीर्तन कथा श्रवण. कानी ठेवून या मन 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 कानी ठेवून या मन. ओ करा कीर्तन श्रवण करा कथा हो श्रवण कानी ठेवो नियमन कानी ठेवो नियमन कानी ठेवो नियमन हो कानी ठेवो नियमन करा कीर्तन श्रवण करा कथा हो श्रवण कानी ठेवो नियमन कानी ठेवो नियमन कानी ठेवो नियमन कानी ठेवो नियमन. मन नम पार्वती पतये शिव हर हर. आज काय उपवास आहे का कुठला? नाही ना. मग आवाज काढायला एवढा हलका काय येतो? जसा नळावर भांडणाला आवाज येतो ना, असं देवाचं नाव गोडीत यावं. नम पार्वती पतये शिव हर 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 हर. कानी ठेवून या मन करा कथा कीर्तन श्रवण. या ठिकाणी आलात ना, विसर पडला पाहिजे. विसर काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे मुख, मन चंचल आहे ना, मरकटाप्रमाणे वृक्ष चढे मन चंचल ते ध्यान सर्वनाश. आपल्या मनाला माकडाची उपमा दिली. मन एका जागी बसतं. इथं आहेत तुम्ही, पण काही जणांचं मन घरी आहे, काही जणांचं मन गॅसवरती ठेवलेल्या दुधावरती आहे, काही जणांचं मन आहे की नाही इथं नाही. धंड देवळात चित्त तुम्हीच म्हणायचं पुढचं. म्हणून म्हटलं कानी ठेवून या मन. इथं आलात ना, आपल्याला तहान भूक विसरली पाहिजे. पाहोन या पंचमुख हरपली तहान भूक. संतांची तहान भूक विसरली माझ्या भगवान शिवाचं रूप पाहता, तर तुमचीही तहान भूक विसरली पाहिजे भगवान शिवाची कथा ऐकता. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर काया वाच्या मनाने त्या भगवान शिव परमात्म्याच्या कथा श्रवण करायच्या आहेत. नुसतं येऊन बसायचं नाही. ज्यावेळेस जय जयकार होईल त्यावेळेस दोन्ही हातानं हात वरी करून जय जयकार करायचा. ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस कडकडाट टाळ्या वाजवायच्या. ज्यावेळेस गजर होईल त्यावेळेस मुखानं नाव घ्यायचं. कलियुग आहे महाराज, फायदा सांगितल्याशिवाय कुणी काम करत नाही. तीनही गोष्टीचा फायदा सांगून जातो. हात वरी का करावं? भगवान शिवाने पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेल्याप्रमाणे ज्या भूमीमध्ये शिवकथा चालू असतात ती भूमी नसून साक्षात कैलास पर्वत होतं. आता कैलासात बसलेलो आहोत. मग आता संतांच्या मान्यतेनुसार, आपल्या मान्यतेनुसार कैलास वरी आहे का पाताळात आहे? वरी आहे ना, वरी आहे ना. मग
शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवान शिवाची कथा चालू आहे त्या ठिकाणी भगवान शिव आणि पार्वती कैलास पर्वतावरून आपल्याकडे लक्ष लावून बसलेले असतात, कथा श्रवण करत असतात. मग ज्या वेळेस जय जयकार करायचा आहे, 2 हात वरती करणं म्हणजे भगवान शिव पार्वतीच्या पायाला चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेणं, पहिला पायदा. आता कराल ना हातवरी? हो महाराज, शिव पार्वतीचं दर्शन होतं म्हणून आम्ही नक्की हातवरी करू. पण टाळ्या का वाजवायचा हाही फायदा सांगितला पाहिजे. इथं कोणाला अटॅक आलेला आहे का? अटॅक नको रे बाबा, येऊ नये. कोणाला वाटते हातवरी करा? मला तर वाटते बाबा. तुम्हाला वाटते ना? मग चांगला हातवरी करा. कोणाला वाटते अटॅक येऊ नये? वाटते ना? झटका येऊ नये वाटते ना? झटका केव्हा येतो? ज्यावेळेस आपल्या शरीरातल्या रक्ताच्या नाड्या बंद पडतात. रक्ताच्या नाड्या सुरू कुठून असतात? या तळ हातामधून. ज्या वेळेस तुम्ही जोरात टाळ्या वाजवाल, आता नाही, ज्या वेळेस तुम्ही जोरात टाळ्या वाजवाल त्या वेळेस या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल आणि बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू. भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाणं शिवनाम. मग टाळ्या वाजवल्यानं जर झटका येत नसेल, किती रुपये दिलो मला हा फायदा सांगायला? फुकट आहे ना देवाच्या नामातून. भगवंताची कथा, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं भजन बघा, शारीरिक समाधान आणि मानसिक समाधान देणार. या कथेमध्ये रममान झाल्यानंतर मनाला शांती मिळेल आणि याच्यामध्ये पाऊल खेळलं, टाळी वाजवलं, नाचलं तर शरीराचा व्यायाम होऊन शारीरिक समाधान सुद्धा मिळतं. म्हणून टाळ्या वाजवल्यानंतर हा फायदा आहे. आता वाजवाल ना? हो महाराज, टाळ्या वाजवल्याने झटका येणार नाही म्हणल्यानंतर का वाजवणार नाही? एवढा मोठा फायदा आहे, नक्कीच वाजवणार. ठीक आहे महाराज. आता मुखानं नाव का घ्यावं त्या दैवाचं, याचाही फायदा सांगितला पाहिजे, हे की नाही? शेतकरी वर्ग आहे, ज्वारीचं सीजन सुरू आहे का झालंय? चालू आहे. ज्वारी निघाल्याबरोबर तुमच्या इकडे कडबा म्हणतात ना? कडबा, कडब्याच्या पेंड्या बांधल्या जातात. पेंड्याच म्हणतात ना? कडब्याच्या पेंड्या बांधल्या जातात. एकावर एक रचलं जातं. त्याला आमच्या इकडं बनीम म्हणतात. तुमच्या इकडं बनीम. 1000 वाळल्या कडब्याची बनीम रचलेली आहे. त्या कडब्याच्या बनमीला जाळायला काडीपिटीची किती बुरुज लागतील माय? इकडं बोला. 1 काडी डबी? 1 काडी का? बरं बरं, लवकर लक्षात येत नाही बरं का मला, त्याच्यामुळे थोडं रिव्हिजन करायचं. 1 काडी ओढल्याबरोबर 1000 कडबा काही क्षणात जळून खाक होतो. जाळायचं नाही बरं का आपल्याला. उदाहरणासाठी घेतला. दुष्काळात 13वा महिना कशासाठी करायचा? अगोदरच दुष्काळ आहे. आपण फक्त उदाहरणासाठी घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने 1000 कडब्याची बनीम जाळायला काडीपेटीतील 1 काडी पुरेशी आहे, तसं अनंत जन्मीचं पाप नाहीसं करण्यासाठी माझ्या महादेवाचं एक नाम महत्वाचं आहे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे माय माझे. 1 वेळा भगवंताचं नाव घेणं म्हणजे पाप जाळणं आहे. हा सुद्धा फायदाच आहे ना? मग घ्याल ना नाव? नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. झाला की नाही बदल? कलियुग आहे, चमत्कार शिवाय नमस्कार करत नाही. या कलियुगाचा नियम आहे. या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून ज्या भूमीवर आपण भगवंताची कथा ऐकतो तो परमभाग्यवान होऊन शिवपदाचा अधिकारी होतो. कारण ब्रह्मा, विष्णू, सप्तऋषी आदी देवी देवता, देव, दानव, गंधर्व, राक्षस या सर्वांनी या भगवान शिवाची कथा ऐकून तपश्चर्या करून महादेवाला प्राप्त करून घेतलेला आहे. त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या करून महादेवाची भेट घेतलेली आहे. ज्या ठिकाणी भगवान शिवाची कथा सुरू आहे ते प्रयागराज आहे. गंगा यमुना सरस्वती ठिकाण आहे. आज हे कैलास पर्वत सताळा बनलेला आहे. या 7 दिवस आपण या कैलास पर्वतामध्ये राहून या भगवान शिवाची कथा ऐकून या भगवान शिवाच्या कथेचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून आज पहिला दिवस आपण या शिवमहापुराण कथेचा परिचय ऐकलेला आहे. जर संसारामध्ये सौभाग्य विचारलं तर आपलं सौभाग्य आपण सोनं नाणं बायको
थोरं सांगू शकतो, पण माझ्या महादेवाचं सौभाग्य हे शिवमहापुराण ग्रंथ आहे. या ग्रंथाचं श्रवण करून आपण या शिवमहापुराण कथेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, एवढं या पहिल्या दिवसाच्या प्रसंगी सांगून उद्याला बरोबर 1:30 वाजता या शिवमहापुराण कथेला सुरुवात होईल. महाराज येण्या अगोदर शिष्य आपण उपस्थित राहावं आणि अगदी मला वेळ द्या तुम्ही सांगायला. तुम्हाला मी भरपूर ज्ञान देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी आता जाता जाता सांगून जातो, मी पैशापुरता महाराज नाही बरं का. प्राण गेला तरी जावो, परी न सोडी निष्ठा भावो. या गादीवर बसून गाता गाता सांगता सांगता प्राण गेला तरी चालेल, पण धर्माचाच अभ्यास तुम्हाला देऊन जाईल. दुसरी इकडच्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. फक्त मला हौस वाटेल इतकी संख्या समोर असावी. मला जेवढं काही ज्ञान देता येईल तेवढं 7 दिवसाच्या माध्यमातून तुम्ही कधीच न ऐकलेलं ज्ञान तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी भगवान शिवाचा सेवक आहे. मी महाराज नसून भगवान शिवाचा दास आहे. फक्त महादेवाची हे वाङ्मय, महादेवाची ही सेवा तुमच्यापर्यंत देण्याचं भाग्य मला प्राप्त करून दिलात. आपणा सर्वांचं ऋण आभार व्यक्त करतो, कारण हे भाग्य प्राप्त होणं म्हणजे अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी येणे. दुर्जटी मित्र केला किंवा सखा केला, अनंत जन्मीची पुण्याई लागते तेव्हा या गादीवर बसण्याचं भाग्य प्राप्त होतं. त्याच्यासाठी आचरण शुद्ध असावं लागतं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास त्या ठिकाणी अवलोकन करावा लागतो. शिवकृपा व्हावी लागते आणि त्याच माध्यमातून ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी भगवान शिवाचा सेवक नंदी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. शब्दरूपी पुष्प तुम्हाला वाहण्यासाठी आलेलो आहे. ते शब्दरूपी पुष्प तुम्ही तुमच्या कानामध्ये स्वीकारून त्याचं जीवनामध्ये कल्याण करून घ्यावं, एवढे या प्रसंगी सांगून जेवढे नियम सांगितलेले आहेत जास्तीत जास्त नियमाचं पालन करून आपण कथा श्रवण करावं, एवढे या प्रसंगी सांगून या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील आपण सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी व भगवान कल्याणेश्वरांच्या दिव्यचरणी कथा समर्पित करून कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. हे माझी वाक पुष्प पूजा समर्पण होवो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. अच्छा पतये शिव हर हर महादेव. आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा. आरती करू कल्याणेश्वरा देवाधि देव महादेवा. आरती करू शंभु देवा आदि देव महादेवा. चरणाला पाहुण्याईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभु देवा देवादि देव महादेवा. आरती करू कल्याणेश्वरा देवादि देव महादेवा. हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुण्याईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला.
सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू कल्याणेश्वरा देवादी देव महादेवा ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू कल्याणेश्वरा देवादी देव महादेवा हो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि गुणातीत कांतं परब्रह्म शांतं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं महादेव देव महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं हरः ओम यज्ञेन यज्ञमय